नाइस। सह्याद्रीमध्ये आपल्याला असे बहुत सारे चमत्कार पाहायला भेटू शकतात। या जंगलात बहुत सारे मच्छर आहे। एका छोट्याशा पाण्याच्या कुंडसाठी किती कसरत करा लागत आहे। पाणी कुठे आहे का? नो पाणी। ओ माय गॉड, सरप्राइज। ते वरच्या पाण्याला चाटायचं। मेरे को लगा कि पानी होगा। ओ माय गॉड, नो। इतना मेहनत करके आया, हम पानी नहीं मिला, सो सैड। आईच्या गावात डुबायचं कुठं? हे सुद्धा आणलं आम्ही, हे जॅकेट पोपट बनलाय। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचर भरल्या व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे। तर मित्रांनो, उन्हाचे कडक दिवस सुरू झाले आहेत आणि याच कडक उन्हामध्ये आपण आपल्या मित्रांसोबत आज चाललो आहोत तामिनी घाटात एका पाण्याच्या कुंडापर्यंत। सकाळचे 5 वाजले आणि पूर्ण काळोख अंधार आहे। तर एक काम करू, थोडासा उजेड होऊ देऊ आणि मग उजेडात सुरू करू आपला व्लॉग। प्लस व्हॅली पुणेपासून 60 किलोमीटर तर मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर स्थित असून सगळ्यात पहिले आपल्याला तामिनी घाटात यावे लागते। हा, वाह, जबरदस्त। हे याला का म्हणते? हे तोरण। हे करवंद आहे ना? ओके, हे खाऊन पा। एक हे कितीचं आहे? 20 ला आहे ना? आणि हे कसं लागतंय? ट्राय कर बरं। आंबट आहे की गोड? काय गोड? तोरण म्हणजे तोरणाच्या झाडाला लागते का? तोरण नावाचा फळ मी जीवनात पहिल्यांदाच पाहत होतो, जे खाल्ल्यावर एकदम पीठ खाल्ल्याचा अनुभव येत होता। हे वाला घेऊ? 3 देतो। नाम नहीं याद आ रहा, हे करवंद, ये पता है मुझे। खूप दिवसानंतर आपण आपल्या क्रेझी मित्रांना भेटलो होतो, जिथे या मित्रांसोबत आज ट्रेकिंगवर चांगलीच मजा येणार होती। इट वॉज सो नाइस। त्यांना पण माहित आहे कणी कसं वाटतं। उन्हाळ्यामध्ये जर असा रानमेवा खायचा असेल तर कडक उन्हात एकदा तरी तामिनी घाटाच्या रस्त्यावर यावे, जिथं आपल्याला हा रानमेवा खायला भेटू शकतो। वाह, सेया। इनका नाम मुझे नहीं पता है, लेकिन खाने को अच्छा लग रहा है। कणिक लग रही है, आटा। घरी चपाती बनवतो त्याचा आटा यामध्ये टाकलाय, खायचं चुपचाप राहायचं। मुंह का कहाँ थूकेंगे? ये गुड क्वेश्चन है। ये ना जो क्वेश्चन था, मतलब वर्ल्ड लेवल का जो रहता ना एक इंटेलिजेंट क्वेश्चन, इतना पांचट, खिड़की खोलो और फेंको। नहीं। बार थोड़ी ना फेंक सकते हैं यार। तो हाथ में पकड़ो, जेब में डालो, बाद में फेंको। जेव्हा कधी आपण असं तामिनी घाटाच्या रस्त्यावरून जात राहतो तर आपल्याला उन्हाळ्याच्या टायमामध्ये बहुत सारे रानमेवा पाहायला भेटते आणि हे रानमेवा आपल्याला तोडायची किंवा झाड शोधण्याची गरज नाही आहे, तर ते तोडून ऑलरेडी इथले गावकरी लोक रस्त्याच्या बाजूलाच असं छोटंसं दुकान लावून बसतात आणि मग आपल्याला ते रानमेवा खायचा आनंद भेटू शकतो। आज आपण पाण्याच्या ठिकाणी चाललो आणि कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जात असताना सेफ्टी इक्विपमेंट सोबत राहणे खूप गरजेचे आहे। हम पहुंच गए अभी बस 5 मिनट का रास्ता। एंड हमको ये बोल के लाया है 1 आवर करके। एक तो हम 2 घंटा से ट्रैवल कर ही रहे हैं, अभी तक जगह में पहुंचा नहीं है। पाण्यावर तरंगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इक्विपमेंट म्हणजे लाईफ जॉकेट आणि या तामिनी घाटात हे इक्विपमेंट मिळवून देणारा आपला हक्काचं ठिकाण म्हणजे हॉटेल प्लस व्हॅली। सो मित्रांनो, फायनली आता आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या स्पॉटच्या जस्ट थोडासा पहिले असलेला हॉटेल प्लस व्हॅलीमध्ये। आता या हॉटेल प्लस व्हॅलीमधून आपण काही लाईफ जॉकेट घेऊ, जे पाण्याच्या आपण जागेवर जाणार आहोत तिथं सेफ्टी म्हणून आपल्याजवळ लाईफ जॉकेट असणं गरजेचं आहे। तर या जागेवर ताई आणि दादा आहेत, पल्लवी ताई आणि महेश दादा। याच जागेवरून आपण आपले लाईफ जॉकेट घेऊ आणि निघू आपण आपल्या टार्गेटवर। हे राहील सेफ्टी आपली। थँक्यू दादा, थँक्यू ताई। आपण पाण्यासाठी लाईफ जॉकेट तर घेतलो, पण थोड्याच वेळात आपली चांगलीच गुगली होणार होती। इतना मेहनत करके आया, हम पानी नहीं मिला, सो सैड। आईच्या गावात डुबायचं कुठं? हे सुद्धा आणलं आम्ही, हे जॅकेट पोपट बनलाय। आज आपला टार्गेट आहे प्लस व्हॅलीमध्ये स्थित असलेला पाण्याचा कुंड, जिथे कडक उन्हामध्ये आपण थंड पाण्याचा आनंद घेऊ शकतो। प्लस व्हॅलीमध्ये जाण्यासाठी
2 रस्ते आहेत. पहिला रस्ता म्हणजे हॉटेल प्लस व्हॅलीच्या 500 मीटर समोरून निमुळत्या व्हॅलीतून खाली उतरणे होय. ओके, यहाँ से राइट अंदर. तर दुसरा रस्ता म्हणजे डोंगरवाडी गावातून जाणारा होय, जिथं आपल्याला हा बॅरिगेट पाहायला मिळतो. त्या बॅरिगेट जवळ फॉरेस्ट डिपार्टमेंटची 80 रुपयाची तिकीट काढून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करू शकतो. डोंगरवाडीत पोहोचल्यानंतर तिथं मेन गेट आहे असा बॅरिगेटवाला. तिथं आपल्याला आपली गाडी पार्क करायची आहे आणि मग प्रत्येकी 80 रुपये तिकीट काढून मग आपल्याला इकडे समोर यायचं आहे. आम्ही दोघं तर पायी पायी चालू इथपर्यंत आणि आपले जे मित्र होते त्यांनी गाडी इथपर्यंत आणली. रोड बरोबर नाही, एकदम खडदड खुडदड आहे, तरी पण रिस्क घेऊन यांनी गाडी इथपर्यंत आणली आहे. तर आपण बेसपर्यंत गाडी आणू शकतो जेवढाही प्लेन एरिया आहे. म्हणजे हा जो समोरचा एरिया दिसत आहे जिथं समोर पार्किंगसाठी जागा आहे. आणि इथूनच आता आपल्याला डाव्या बाजूला खाली उतरून असा टर्न मारून मग आपल्याला जायचं आहे प्लस व्हॅलीच्या अंदर. पार्किंगपासून तर पाण्याच्या कुंडापर्यंत जवळपास 1 तासाचा ट्रेक आहे. हेलो. सो मित्रांनो, फायनली आपला ट्रेक तर सुरुवात झालेली आहे आणि या ट्रेकच्या सुरुवातीपासूनच जंगलवाला एरिया चालू झाला आहे. म्हणजे इथं बहुत सारे झाडं आहे, ज्याचं कारण आपल्याला या पूर्ण प्लस व्हॅलीमध्ये जाण्यासाठी डोंगरवाडीकडून जेव्हा आपण जातो तर इथं बहुत सारे झाडं राहते, ज्याच्या कारण आपला पूर्ण ट्रेक हा सावलीतूनच होते. थंडी जागा, 1 नंबर. ही जागा अंदरबन जंगल ट्रेकला कनेक्ट असल्या कारण इथे आपल्याला अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळतात. या जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, साग, मोह, हिरडा इत्यादी वन औषधी सुद्धा पाहायला मिळतात. आंब्याचं नाव आहे का? कोणतं झाड आहे? हा, तुला कोणत्या अँगलला आंबा दिसला का? दॅट इज लेमन. लेमन? वाह, मैं था लेकिन मेरे से भी बड़ा. अगर मैंने देखा होगा. क्या बात है. या जागेवर कोणते तरी फुलं पण आले, माहित नाही कशाचे फुलं आहे. नाम नहीं पता, मुझे भी ये फूल पता है. नहीं, मेरा फारस में भी है आंध्रा में वो. ओके. पर सच में नेम नहीं पता. कडक उन्हामध्ये अशा ट्रेकवर जात असताना प्रत्येकी 2 लिटर पाणी सोबत असणे खूप गरजेचे आहे. तू मनोज बाजपेयी दिसताय माहिती. ते याच्यातला चाबी काय? निकाल चाबी, जल्दी निकाल. मित्रांनो, जर तुम्ही पाण्याचा ट्रेक करण्यासाठी असा जंगल ट्रेक करत असणार आणि जर तुम्हाला पाणी नाही भेटलं तरी तुम्ही असं जंगलामध्ये थांबू शकता. मस्त थंड वातावरण वाटत आहे. प्लस व्हॅली म्हणजे सह्याद्रीतील एक अशी व्हॅली जिथे 2 व्हॅली एकत्र येऊन प्लस आकार बनवतात. पावसाळ्यामध्ये या व्हॅलीचं रौद्र रूप हे पाहण्यासारखं असते. या व्हॅलीमध्ये अनेक हिडन जागा लपलेल्या आहेत. व्हॅलीच्या एक्झॅक्ट समोर सावड्या घाट व्ह्यू पॉइंट आहे. तर व्हॅलीच्या सुरुवातीला देवकुंड धबधबा आहे. देवकुंड धबधब्याच्या एक्झॅक्ट वर व्हॅलीतील सर्वात उंच धबधबा आहे. तसेच व्हॅलीमध्ये 3 लेअर सारखा खूप सुंदर धबधबा सुद्धा आहे. आणि व्हॅलीच्या सर्वात शेवटी खूप सुंदर असा मिल्की बार धबधबा आहे, जो धबधबा बघण्यासाठी लोक दूरदूरून इथे येत असतात. एवढ्या सगळ्या सुंदर जागा आपल्याला पावसाळ्यात एकाच जागेवर पाहायला मिळतात. 10 मिनिटाचा छोटासा उतार भाग उतरून आल्यानंतर आपल्याला एक असा सपाट भूभाग लागते. या सपाट भूभागापासून इकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. एकदा का हा सपाट भाग लागला की इथून सुरू होतो ओरिजिनल घसरडी पायवाटवाला ट्रेक. मित्रांनो, जेव्हा कधी आपण अशा उतार भागावरून चालत राहतो तर उतारावरून जात असताना असे तिरपे पाय टाकायचे आणि मग खाली उतरायचं. जर आपण सरळ पाय टाकले तर आपल्याला घसरण्याचे चान्सेस खूप जास्त असते. या जागेवर आपल्याला पाहायला भेटून राहिले कारवीचे झाड. कारवीचं झाड म्हणजे सह्याद्रीतला एक असं झाड ज्याला 7 वर्षात एकदाच फुलं येतात. या फुलांकारण संपूर्ण निसर्गाचा रंगच बदलून जाते. 2024 मध्ये लोणावल्यात खूप जास्त प्रमाणात ही फुलं पाहायला मिळाली होती. पावसाळ्यामध्ये हेच कारवीचे झाड पूर्ण निसर्गाला सुंदर बनवते आणि उन्हाळ्यामध्ये हे फार सुकून आहे. बघा, हे प्रॉपर टेक्निक आहे मित्रांनो. असं हातामध्ये खूप मोठा बांबू किंवा काळी राहणं गरजेचं आहे आणि चालत असताना जमिनीवर आदळत चालायचं. जेव्हा कधी आपण असं चालत असताना जमिनीवर हे आदळत चालतो
तर जर आपल्या रस्त्यावर कोणता साप राहिला तर ते व्हायब्रेशन ना आजूबाजूला सरकते आणि अशा प्रकारे आपलं प्रोटेक्शन होते सापांपासून. तर म्हणून अशा जंगल भागातून इकडे तिकडे जात असताना होऊ शकेल तर हातामध्ये काडी घ्या आणि ते जमिनीवर आदळत समोर चला. हा थोडासा स्लिपरी भाग आहे, तर इथून चालत असताना आरामशीर चला. स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण उतार पण आहे आणि छोटे छोटे दगड, याच्या कारण थोडा काळजीपूर्वक. व्हॅलीचा सुरुवातीचा भाग एकदमच जास्त स्लिपरी होता. लेकिन मुझे पर्सनली देते ना मजा आ रहा है. वाव गिर गए की क्या? वाव इट वाज सो नाइस. चलो गिरना नाहीस या ट्रेक नाहीस. ट्रेक. हा हॅलो थँक्यू सो मच. आम्ही खूप फॉलो करतो. ऍक्च्युली हे सगळे प्लेसेस तुमचे व्हिडिओ पाहूनच आम्ही येतो. थँक्यू सो मच. मित्रांनो, चालता चालता एक छोटासा असा पॅच येणार जिथं आपल्या बाजूला हा डोंगर राहणार आहे. तर जेव्हा कधी आपल्याला डोंगराच्या बाजूने चिपकून जायची वेळ येणार तेव्हा होऊ शकेल तर पटकन इथून निघण्याचा प्रयत्न करा, कारण वर बंदर म्हणजे माकड जे आहे ते उड्या मारत राहते आणि तिथून दगड सटकून खाली येण्याचे चान्सेस जास्त राहते, जो डायरेक्ट आपल्या डोक्यावर बसू शकते दगड. तर म्हणून या डोंगराच्या थोडा दूर जायचा प्रयत्न करा आणि होऊ शकेल तर झाडांच्या मधातून चालण्याचा प्रयत्न करा. पावसाळ्यात अशा जागेवरून ट्रेक करत असताना खूप जास्त प्रमाणात त्रास होतो. हा पूर्ण ट्रेक सावलीतून असल्या कारण या जागेवर आपल्याला जास्त त्रास नाही होता. याच जंगलात एक अजीबोगरीब झाड पाहायला मिळते, ज्याला भूत्या झाड म्हणूनही ओळखले जाते. त्या झाडाला बघितल्यावर सेम भूत पाहिल्याची फिलिंग येते आणि आम्हा सर्वांना तलाश होती त्याच झाडाची. जर आपण डोंगरवाडी या गावातून प्लस वेलेसाठी ट्रेक करत असणार तर आपल्याला रस्त्यावरच एक झाड दिसते, ज्या झाडाला लोक भूत्या झाड म्हणतात, कारण त्या झाडावर माणसाच्या आकाराचा चेहरा आहे जो थोडा भूतासारखा दिसते. आणि फायनली आम्हाला पाहायला मिळाला तोच झाड, ज्याला लोक भूत्या झाड म्हणून सुद्धा ओळखतात. सह्याद्रीमध्ये आपल्याला असे बहुत सारे चमत्कार पाहायला भेटू शकतात. त्याच्यातलंच हे एक चमत्कार आहे. हे जे झाड आहे या झाडाला असं माणसाचा तोंड आला आहे आणि हे दिसण्यासाठी थोडंसं हॉरर पण दिसते, म्हणजे थोडंसं भूतासारखं, म्हणूनच लोक याला भूत्या झाड म्हणतात. झाडाच्या अंदर जेव्हा असं करता ना तर या गड्ड्यातून थंडी हवा लागत आहे आपल्या नाकाला, पण एखादी सापसूप किडा राहिला आणि डायरेक्ट येऊन नाका तोंडाला चावाचा, म्हणून सांभाळून. आणि इथं येताना फोटो काढण्याच्या चक्करमध्ये आपण काय करतो, असं हात वगैरे टाकतो ना अंदर, तर हात नाही टाकायचा, काम आहे अंदर कोणता किडा किंवा साप आहे जो आपल्याला चावू शकते. चला पटकन निघू खाली. जसं आपण या भूत्या झाडाजवळ येऊन पोहोचलो तसंच समजा की आपला 80% डिस्टन्स कव्हर झाला आहे. बस आता 20% डिस्टन्स आहे ना, आपण डायरेक्ट जाऊन पोहोचू इथं स्ट्रीमवर, म्हणजेच त्या नदीमध्ये. ओके हां नाही ना, पाय ठेवल्यानंतर बॉडी मागं गेली. तर इथं चालताना आपण असं घसरू शकतो, कारण की उन्हाकारण पूर्ण जे जमीन आहे त्याच्यावर छोटे छोटे दगड आणि माती कारण स्लिपरी पॅच तयार झाला आहे. या जंगलात बहुत सारे मच्छर आहे जे कंटिन्यू आपल्या हाताला चावून राहिले आहेत, पूर्ण अंग पायाला चावून राहिले आहे. तर होऊ शकेल तर इथं येताना स्वतःचं प्रोटेक्शन करा, फुल स्लीव्जवाले कपडे घाला,
फुल स्लीवचा एवढा कपडा लावू नये, जिथं उघडे हातापाय आहे तिथं हे असे मच्छर चावत आहे. याले गचकवू आपण आता. रक्त बंबाड झाला हात. दे प्लीज दादा, वेन दादा. थोड्यासमोर जाताच पाण्याच्या नदीला पाहून आम्ही सगळे शॉकच झालो. वो तो इधर है. फायनली आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, जिथं आपल्याला नदीमध्ये थेंबभर बी पाणी नाही दिसत आहे. पूर्ण नदी सुकून आहे या जागेवरची. ज्या पाण्याच्या तलाशमध्ये आम्ही आलो होतो तिथे दूर दूरपर्यंत पाण्याचा नामोनिशान सुद्धा दिसत नव्हता. जर आपण प्लस व्हॅलीमध्ये येऊन पोहोचलो आणि आपल्याला असं सुकलेलं दिसलं सगळी नदी, जर आपल्याला थोडंसंही पाणी नाही दिसला तर नाराज होण्याची काही गरज नाही. थोडंसं समोर या. थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी दिसल. म्हणजे असं छोटंसं पाण्याचा एक कुंड आहे. ज्या लोकांना पाण्यात स्विमिंग करण्याची भीती वगैरे वाटत असेल ते लोक इथंच या थंड निळ्या पाण्याचा आस्वाद आणि आनंद उचलू शकतात. हे सुंदर जागा आहे. पण जर आपण इथून अजून थोडंसं समोर गेलो, एक 15 ते 20 मिनिटाच्या डिस्टन्सवर, तर आपण जाऊन पोहोचू त्या निळ्या पाण्याच्या कुंडाजवळ. आता सुरू झाली शोध मोहीम. निळ्या पाण्याच्या कुंडाची शोध मोहीम. एका छोट्याशा पाण्याच्या कुंडसाठी किती कसरत करावं लागत आहे. पण हे जेवढंही आपण एफर्ट घेत आहोत हे वर्थ होणार जेव्हा आपण कुठं का लटकत आहे. ओके, जेव्हा आपण त्या कुंडावर जाऊन पोहोचू. चला. अशा रिबिन्स दिल्या रस्त्यात, याच्या सपोर्टनं आपण इझिली रस्ता न भटकता जाऊ शकतो समोर. जागे जागेवर टिक मार्क आहे. मला वाटतं ॲडव्हेंचर पार्ट थोडासा संपला असेल ना. आता असा सपाटवाला भाग लागला आहे जिथं जंगल आहे. जंगलाचा भाग संपून पुन्हा आपण नदीजवळ येऊन पोहोचलो. सुकलेली नदी. कोणीतरी चप्पल लावून आला होता आणि इथं चप्पल सोडून गेला. पूर्ण नदी सुकून आहे. कुठं आहे पाणी? हे निसर्ग देवत्या, कुठं नेऊन ठेवणार आहे ते निळा पाण्याचा कुंड? सगळे टप्पे पार करत आपण जाऊन पोहोचलो एका वॉटरफॉल जवळ, जिथलं दृश्य पाहून सगळेच लोक शॉक झाले. पाणी कुठे आहे का? लेकिन प्रसिल, नो पानी. oh my god, सरप्राइज. ते वरच्या पाण्याला साठायचं. मेरे को लगा कि पानी होगा. oh my god, no. इतना मेहनत करके आया हम, पानी नहीं मिला. सो सैड. आईच्या गावात डुबायचं कुठं? Okay. हे सुद्धा आणलं मी. हे जॅकेट पोपट बनलाय. हमने सोया नहीं, कंप्लीटली फुल नाइट इधर आके स्विम करने के लिए, बट इधर पानी ही नहीं है. धबधब्यात तर पाणी नाही आणि असं बाटलीतच पाणी आणलेलं पिऊन याच्यात सुख शांती मानू. जर आपण प्लस व्हॅलीमध्ये स्थित असलेल्या मिल्की बार धबधब्याकडे जात असणार तर मिल्की बार धबधब्याच्या 10 मिनिटा अगोदर 3 लेअर वॉटरफॉल पाहायला मिळतो, ज्याची सुंदरता पावसाळ्यात असामान्य असते. आपल्या सगळ्या मित्रांना 3 लेअरच्या वॉटरफॉल जवळ आणलो आणि त्यांची गुगलीस केलो. जसं त्यांनी इथे एकही थेंब पाणी नाही पाहिला आणि त्यांचा मूडच ऑफ झाला. पण या 3 लेअरच्याही अजून थोडंसं समोर जायचं आहे आपल्याला, जिथं आपल्याला तो पाण्याचा कुंड दिसणार. आपल्या नॉन ट्रेकर मित्राची या पाण्याच्या कुंडापर्यंत पोहोचतपर्यंतच पूर्ण आत्मा बाहेर निघाली होती. Guys, I need some rest. I want food, I want water.
everything. I don't want to walk now. कल जाऊंगी रिटर्न में, अभी आज नहीं. आणि जवळपास 1 तासाचा ट्रेक 2 तासात कंप्लीट करून आपण जाऊन पोहोचलो त्या कुंडापर्यंत. बस झाला आहे लास्ट चढाई आणि समोरच आपल्या असणार पाण्याचा कुंड, निळ्या पाण्याचा कुंड. आपण जाऊन पोहोचलो तर खरा, पण इथं खूप कमी पाणी होतं. जल्दी आओ, अरे देखो बाहुबली का सीन. सो फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो या निळ्या पाण्याच्या कुंडात. पण ऑलरेडी तर कोणीतरी उड्या मारून गेले वाटते. पुरा पाणी गढूळ झाला आहे. ज्या जागेवरून मिल्कीबार धबधबा वाहत राहते त्या जागेवर आता बारीक धार आहे आणि इथं आपल्याला असा निळ्या पाण्याचा कुंड दिसते, जिथं छातीभर पाणी आहे त्या पिवड्यावाल्या त्या दोरीपर्यंत. त्याच्या थोडा समोर गेलो तर मग खोल आहे. का प्लॅनिंग आहे पोरींनो, आता काय बनवणार आहे? आम्ही विचार करत आहोत की थोडंसं मॅगी बनवून घ्यावं. ते लंबीवाले काढायचे काय? आपण या जागेवर जे विस्तो लावलाय ते पूर्ण आजूबाजूला पाहणी करूनच लावला आहे. आजूबाजूला पूर्ण दगड आहे आणि दगडाच्या मदत आपण थोडंसं तनीस आणि काड्या इथं लावलेल्या आहे का जेणेकरून हा विस्तो इथंच विजणार सगळं काम झाल्यानंतर. डेमो झालाय पहिले. थंड भाऊ. ज्या जागेवर आपण आलो आहोत हा आहे मिल्कीबार धबधबा. पावसाळ्यामध्ये या धबधब्याचं पाणी दुधासारखं पांढरं शुभ्र असते, म्हणून याला मिल्कीबार धबधबा म्हटले जाते. पावसामध्ये या धबधब्याची सुंदरता ही पाहण्यासारखी असते. मेरा पास प्लेट नहीं है, सो मैं नीचे रख के कट कर रही हूँ. बट मुझे लगता है ये टेस्टी नहीं है. जिसने ये खरीदा है उनको थोड़ा भी अक्ल नहीं है और नहीं कलर है इसमें. इतना दूर लेके आया, इतना वजन लेके आया. आई डोंट नो, टेक इट ब्रो. सबका नहीं है ना? गोल्ड है? नहीं नहीं बताओ बताओ. हाँ नहीं, इसको बताओ. सीरियसली गाइस, लेट मी चेक. सॉरी, इसलिए बोलते हैं लोग बाहर देख के ना किसी को जज नहीं करना चाहिए. वाह वाह मित्रांनो, वाह. हॅप्पी समर मित्रांनो. समर म्हणजेच उन्हाळा. जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर याच पद्धतीने एन्जॉय करा. आपल्यासोबत काही क्रेझी मित्र पाहिजे, खाण्याचे पदार्थ आणि एक सुंदर लोकेशन म्हणजेच थंड पाण्याचा कुंड, म्हणजे आपला उन्हाळा हा एकदम बेस्ट जाणार. या कमी असलेल्या पाण्याच्या कुंडाला मित्र लोक कोणत्या पॅराडाईज पेक्षा कमी मानत नव्हते. ताई काडी कमी कर. एका बाजूला खाण्याचा जुगाड सुरू होता तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा आनंद सुरू होता. आजाओ जल्दी जल्दी. अन्नम भोजनम. या जागेवर जेव्हा कधी आपण पाण्यात उतरतो, जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर आपण असं पाण्यात उतरायला पाहिजे. पण जर आपल्याला वाटत आहे का आपल्याला स्विमिंग नाही येत तर मग असा लाईफ जॉकेट लावूनच पाण्यात जायला पाहिजे, जेणेकरून सेफ्टी राहणार. जर आपल्याकडे लाईफ जॉकेट नसणार तर आपल्याला अंदर नाही जायला पाहिजे. आणि अंदर कधी जायला पाहिजे, जेव्हा स्विमिंग येत असेल तेव्हाच. नाही नाही, आहे ते पाठीमागं आहे तुझा. तू सीधी हो. अबे तुम सीधे कर. आप अभी मैं पकड़ रही हूँ. इच्छा खावा खाली पाय चालवत आहे. अरे हे कोणती स्विमिंग होय. ब्रीथ, नॉर्मल ब्रीथ. नॉर्मल रखो, तुम ऑटोमेटिकली तैरते हो, फिर अंदर जाते ही नहीं हो. एकदम नॉर्मल ब्रीथ. कम ऑन. कसं वाटतंय असं पाण्यावर तरंगताना? लेटे हो. जस्ट फील दॅट. व्हेरी नाईस. येस, या, दॅट्स गुड. हाँ, ठंडा ठंडा. तर मित्रांनो, ही जागा खूप सुंदर आहे. तुम्ही पण समोर असे येऊ शकता इथे, पण विथ सेफ्टी. तर मित्रांनो, आपल्यासोबत जो प्लास्टिकचा बॉटला आणला आहे हा कचरा आपल्याला रिटर्न न्यायचा आहे.
तर जेव्हा आपण पाणी पूर्ण भरून राहते तेव्हा आणतो, खाली झालेल्या बॉटला आपण अशा क्रश करू शकतो, असं दाबदूब करून क्रश करायचं आणि मग आपल्या बॅगमध्ये टाकून रिटर्न आणलेला सोबत आणलेला कचरा रिटर्न न्यायचा, जेणेकरून आपला निसर्ग सुंदर राहील आणि आपल्याला नेचरचा आनंद बी घेता येईल. शिवाराव. आणि अशा प्रकारे मित्रांसोबत घालवलेल्या थोड्याशा वेळेत आपला पूर्ण मूडच फ्रेश झाला आणि आपण पुन्हा एकदा चार्ज झालो एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. आणि मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा ॲडव्हेंचर तर पार झाला. उन्हाळ्यामध्ये हा थंड पाण्याचा आस्वाद आणि आनंद तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकनला दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.